राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय. माझ्या सर्व लाडक्या मायबाप रसिक श्रोत्यांना आणि भाविक भक्तांना माझा सस्नेह नमस्कार. आजच्या या मंगलमय आणि अत्यंत पवित्र अशा वेळेत आपण एका अशा कथेचे श्रवण करणार आहोत, जी कथा केवळ एक गोष्ट नसून आपल्या जीवनातील सर्व दुःखांवर, शापांवर आणि संकटांवर मात करणारी एक संजीवनी आहे. आज आपण ऐकणार आहोत कामदा एकादशीची अत्यंत रसाळ, रोमांचक आणि हृदयस्पर्शी महाकथा. पण मंडळी, कथा सुरू करण्याआधीच मी तुम्हाला एक महत्त्वाची विनंती करणार आहे. ही आजची कथा जर तुम्ही घाईघाईत ऐकली किंवा मध्येच अर्धवट सोडून दिली तर एका महान आणि अद्भुत पुण्याला तुम्ही मुकाल. पण जर ही कथा तुम्ही अगदी एकाग्र मनाने, श्रद्धेने आणि शेवटपर्यंत श्रवण केली तर तुमच्या आयुष्यातील सर्व पापांचा नाश होऊन तुमच्या मनातील प्रत्येक काम्य म्हणजे प्रत्येक शुद्ध इच्छा आज नक्की पूर्ण होईल, असा या कथेचा महिमा आहे. त्यामुळे कामे बाजूला ठेवा, मन शांत करा आणि डोळे मिटून या भक्तिरसात माझ्यासोबत डुंबून जा. तर श्रोते हो, आपल्या हिंदू पंचांगानुसार चैत्र महिना हा वर्षाचा पहिला महिना. या चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात म्हणजेच गुढीपाडव्यानंतर येणारी जी एकादशी असते तिला कामदा एकादशी असे म्हटले जाते. कामदा या शब्दाचा अर्थच मुळी सर्व कामना, सर्व इच्छा पूर्ण करणारी असा होतो. वसंताचे वारे वाहत असतात, निसर्ग नव्या पालवीने नटलेला असतो आणि अशा या चैतन्यमय वातावरणात ही एकादशी येते. पण जसा निसर्ग बहरतो तशा माणसाच्या मनातील इच्छा आणि विकारही या काळात बहरण्याची शक्यता असते. म्हणूनच या काळात मनावर संयम ठेवण्यासाठी आणि श्रीहरीच्या चरणी लीन होण्यासाठी या एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. चला तर मग आपण थेट जाऊया त्या प्राचीन काळात, जिथे ही अद्भुत घटना घडली होती. सावध होऊन ऐका बरं का. प्राचीन काळी रत्नपूर नावाचे एक अतिशय सुंदर आणि भव्य असे नगर होते. नावाप्रमाणेच ते नगर रत्नांनी, संपत्तीने आणि वैभवाने नटलेले होते. तिथल्या रस्त्यांवर सोन्या चांदीचा व्यापार चाले. प्रजेला कशाचीही कमतरता नव्हती. लोक सुखी होते, समाधानी होते. या रत्नपूर नगरीवर पुंडरीक नावाच्या एका अत्यंत पराक्रमी आणि प्रतापी राजाचे राज्य होते. राजा पुंडरीक हा शूर होता, दानशूर होता, पण त्याचा स्वभाव थोडा रागीट आणि कडक शिस्तीचा होता. त्याच्या दरबारात अनेक मोठे विद्वान, ऋषीमुनी, गंधर्व, किन्नर आणि अप्सरा यांची नेहमी रेलचेल असायची. राजा पुंडरीकाला गायन आणि नृत्याची खूप आवड होती. त्याच्या दरबारात रोज संध्याकाळी संगीताची मैफिल सजायची. या दरबारात अनेक कलाकार आपली कला सादर करत असत. याच कलाकारांमध्ये एक अत्यंत सुंदर, देखणा आणि गंधर्व लोकातून आलेला एक गायक होता. त्याचे नाव होते ललित. ललित हा केवळ दिसायलाच सुंदर नव्हता, तर त्याचा आवाज म्हणजे साक्षात स्वर्गीय अमृतच होते. जेव्हा तो गाऊ लागायचा तेव्हा पक्षी आपले उडणे विसरून त्याचे गाणे ऐकत वाहणारी हवा थबकून राहायची. एवढा गोड त्याचा गळा होता. आणि याच ललितची एक अत्यंत लावण्यवती पत्नी होती. तिचे नाव होते ललिता. ललिता ही एक अप्सरा होती. ती जितकी सुंदर होती तितकीच ती नृत्यात पारंगत होती. जेव्हा ती दरबारात नृत्य करायची तेव्हा साक्षात देवी सरस्वती तिच्या घुंगरांमध्ये वास करत असावी असे वाटायचे. ललित आणि ललिता या दोघांचे एकमेकांवर अतोनात प्रेम होते. श्रोते हो, त्यांचे प्रेम म्हणजे काही साधेसुधे प्रेम नव्हते. ते एकमेकांचे प्राण होते. जसे आजकालच्या तरुण तरुणींना क्षणाक्षणाला मोबाईलशिवाय करमत नाही, तसे या ललित आणि ललिताला एकमेकांना पाहिल्याशिवाय एक क्षणही चैन पडत नसे. ते नेहमी एकत्रच असायचे, एकत्रच हसायचे, एकत्रच कला सादर करायचे. त्यांचे घर म्हणजे जणू स्वर्गाचाच एक छोटा तुकडा होता. पण म्हणतात ना, सुखाच्या आणि आनंदाच्या क्षणांना कोणाची तरी दृष्ट लागतेच. असाच एक दिवस उजाडला.
राजा पुंडरिकाचा दरबार खचाखच भरलेला होता. मोठे मोठे मंत्री, सेनापती, राजदरबारी मंडळी आपापल्या आसनावर विराजमान होती. राजा पुंडरीक आपल्या सुवर्ण सिंहासनावर बसला होता. आज दरबारात संगीताची विशेष मैफिल आयोजित करण्यात आली होती. सर्वांच्या नजरा मंचाकडे लागल्या होत्या. ललित आपल्या वाद्यांसह मंचावर आला. त्याने राजाला मुजरा केला आणि गाण्याला सुरुवात करण्यासाठी त्याने आपले डोळे मिटले. पण आज काहीतरी वेगळेच घडले होते. आज ललिता त्याच्यासोबत दरबारात आली नव्हती. तिची प्रकृती थोडी ठीक नसल्यामुळे ती घरीच थांबली होती. ललितने तानपुऱ्याच्या तारा छेडल्या. सुरांना आळवायला सुरुवात केली. पण त्याचे मन तिथे नव्हते. त्याचे डोळे दरबारात शोधत होते. ते फक्त त्याच्या लाडक्या ललिताला. माझी ललिता घरी काय करत असेल? तिला बरं वाटत असेल ना? तिने औषध घेतलं असेल का? असे नाना विचार त्याच्या मनात सुरू झाले. शरीरानं तो राजाच्या दरबारात होता, पण मनानं तो ललिताच्या जवळ आपल्या घरी पोहोचला होता. श्रोते हो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या. आपणही अनेकदा मंदिरात जातो, देवापुढे उभे राहतो, पण आपलं मन तिथे असतं का? देवासमोर उभे राहून आपण संसाराची, पैशाची, मुलाबाळांची चिंता करत असतो. शरीर देवालयात आणि मन मात्र चपलांच्या स्टँडजवळ, अशी आपली अवस्था असते. ललितचेही तसेच झाले. तो कला सादर करत होता राजासमोर, पण त्याचे ध्यान लागले होते पत्नीवर. आणि याच विचारांच्या तंद्रीत ललितच्या गाण्यात एक मोठा अपस्वर लागला. सुरांचा आणि तालाचा जो मेळ असतो तो अचानक चुकला. त्याची तान बिघडली. सामान्य माणसांना कदाचित तो फरक समजलाही नसता. पण त्या दरबारात एक अत्यंत दुष्ट, मत्सरी आणि कानशिल्लक असा एक नाग उपस्थित होता. त्याचे नाव होते कर्कोटक. हा कर्कोटक नाग नेहमी दुसऱ्यांच्या चुका काढण्यात आणि इतरांना खाली खेचण्यात धन्यता मानत असे. आजही आपल्या समाजात असे काही कर्कोटक असतातच की नाही, जे स्वतः काही करत नाहीत, पण दुसऱ्यांनी थोडीशी चूक केली की लगेच बोट दाखवतात. या कर्कोटक नागाने ललितची ती चूक बरोबर पकडली. एवढेच नाही, तर आपल्या दिव्य दृष्टीने त्याने हेही ओळखले की ललितचे लक्ष गाण्यात का नाहीये. कर्कोटक नाग लागलीच आपल्या जागेवरून उठला. त्याने राजा पुंडरिकाला अभिवादन केले आणि अतिशय कुजकट आवाजात म्हणाला, महाराज, आपला हा दरबार म्हणजे विद्येचे आणि कलेचे माहेरघर आहे. पण आज या मंचाचा आणि आपला घोर अपमान झाला आहे. हा गायक ललित जो आपल्यासमोर गात आहे, त्याचे लक्ष या दरबारात आणि कलेत अजिबात नाहीये. हा आपल्या पत्नीच्या ललिताच्या विरहात बुडाला आहे. तिच्या आठवणीत हरवल्यामुळेच त्याने गाण्यात एवढी मोठी चूक केली आहे. साक्षात राजासमोर उभे राहून राजाचा विचार न करता, कलेची साधना न करता हा आपल्या पत्नीचे चिंतन करत आहे. हा आपला आणि आपल्या कलेचा घोर अपमान आहे महाराज. कर्कोटक नागाचे ते विषारी शब्द ऐकताच राजा पुंडरीक प्रचंड संतापला. राजाचा अहंकार दुखावला गेला. त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले. त्याने ताडकन आपल्या सिंहासनावरून उठून ललितकडे पाहिले. ललित तोपर्यंत भानावर आला होता. त्याला आपली चूक समजली होती. तो थरथर कापू लागला. त्याने हात जोडून राजाची क्षमा मागण्याचा प्रयत्न केला. पण क्रोधाग्नीत जळणाऱ्या राजाने त्याचे काहीही ऐकून घेतले नाही. राजाने संपूर्ण दरबार हादरवून सोडणाऱ्या आवाजात गर्जना केली, अरे मूर्ख गंधर्वा! तू एक महान कलावंत आहेस असे मला वाटले होते, पण तू तर अतिशय सामान्य निघालास. माझ्या दरबारात माझ्यासमोर उभा राहून तू एका स्त्रीचा विचार करतोस? कलेपेक्षा तुला तुझी पत्नी मोठी वाटली. ज्या पत्नीच्या मोहापायी तू कलेचा आणि माझा अपमान केलास, त्या पत्नीसोबत राहण्याच्या तू योग्यतेचा नाहीस. मी तुला शाप देतो. जा, याच क्षणी तू तुझा हा सुंदर गंधर्व देह गमावून बसशील. तू एक भयंकर, क्रूर आणि नरभक्षक राक्षस बनशील.
तुला माणसांचे मांस खावे लागेल आणि जंगलात भटकावे लागेल. हा माझा शाप आहे. श्रोते हो, केवढा हा भयंकर शाप! राजाचे ते शब्द ऐकताच दरबारात एकच हाहाकार उडाला. ललित राजाच्या पायावर पडला, रडू लागला, गयावया करू लागला. महाराज, मला क्षमा करा. माझ्याकडून अनावधानाने चूक झाली. मला एवढी मोठी शिक्षा देऊ नका. माझ्या पत्नीचे माझ्याशिवाय कोणी नाही. तिचे काय होईल? पण राजानं आपला निर्णय बदलला नाही. आणि पाहता पाहता भर दरबारात एक भयंकर चमत्कार घडला. ललितचे ते सुंदर गोरे पान आणि देखणे शरीर काळेटिक्क पडू लागले. त्याचे केस विस्कटले. त्याचे सुंदर दात जाऊन तिथे राक्षसांसारख्या भयंकर आणि टोकदार सुळ्यांची वाढ झाली. त्याची नखे वाघाच्या नखांसारखी वाढली. त्याचे डोळे लाल भडक आणि भयानक दिसू लागले. त्याचा गोड आवाज आता एखाद्या जंगली श्वापदासारखा भयंकर डरावणा झाला. पाहता पाहता एका सुंदर गंधर्वाचे रूपांतर एका अतिशय भयानक अक्राळ विक्राळ राक्षसात झाले. तो राक्षस आता भयानक डरकाया फोरू लागला. दरबारातील लोक भीतीने पळू लागले. राक्षसाच्या रूपातील ललित तिथून वेगाने बाहेर पडला आणि घनदाट जंगलाच्या दिशेने पळून गेला. इकडे घरी ललिता आपल्या पतीची वाट पाहत होती. बराच वेळ झाला तरी ललित आला नाही म्हणून ती चिंतेत पडली. तेवढ्यात दरबारातील काही लोकांनी येऊन तिला हा भयंकर प्रसंग सांगितला. ते ऐकताच ललितावर जणू आभाळच कोसळले. ती बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिने हंबरडा फोडला. तिचे डोळे अश्रूंनी भरून वाहायला लागले. हे देवा, माझ्या पतीलाही कोणती शिक्षा मिळाली? त्यांची काय चूक होती? माझ्या आठवणीत हरवणे हा इतका मोठा गुन्हा आहे का? आता माझे काय होईल? माझा पती त्या जंगलात कसा राहत असेल? असे म्हणत ती वेऱ्यासारखी घराबाहेर पडली. श्रोते हो, खऱ्या प्रेमाची ताकद इथेच दिसून येते. ललिताने विचार केला नाही की आता माझा पती एक भयंकर राक्षस झाला आहे, तो मला खाऊन टाकेल. नाही, तिने राजमहालातील सुखांचा, आपल्या सुंदर घराचा एका क्षणात त्याग केला आणि ती त्या घनदाट हिंस्र श्वापदांनी भरलेल्या जंगलात आपल्या पतीला शोधण्यासाठी निघाली. पायात चप्पल नाही, अंगावर नीट वल्कले नाहीत. ती जंगलातील काटेकुटे तुडवत चालली होती. तिच्या नाजूक पायातून रक्त भयाभया वाहत होते, पण तिला त्या वेदना जाणवत नव्हत्या. तिचे डोळे फक्त ललितला शोधत होते. स्वामी, स्वामी, असा टाहो फोडत ती रानोमाळ भटकत होती. अनेक महिने लोटले. उन्हाळा गेला, पावसाळा आला, थंडीची लाट आली, पण ललिताची भटकंती थांबली नाही. तिकडे ललित, जो आता राक्षस झाला होता, तो भूकेने व्याकुळ होऊन जंगलातील प्राण्यांची शिकार करत होता. कच्चं मांस खात होता आणि स्वतःच्याच अवस्थेवर रात्रंदिवस रडत होता. त्याला त्याचे जुने रूप, त्याची ललिता सर्व काही आठवत होते, पण तो काहीही करू शकत नव्हता. ही अवस्था एखाद्या नरकापेक्षा कमी नव्हती. ललिता आपल्या पतीच्या मागे मागे जंगलात फिरत होती. ती त्याला दुरून पाहायची. आपल्या सुंदर पतीची ही भयानक आणि दयनीय अवस्था पाहून तिचे काळीज फाटून जायचे. ती ढसाढसा रडायची, पण ती त्याच्या जवळ जाऊ शकत नव्हती, कारण तो आता हिंस्र झाला होता. अशीच रडत भटकत आणि श्रीहरीला प्रार्थना करत ललिता एका दिवशी विंध्याचल पर्वताच्या पायथ्याशी पोचली. हा विंध्याचल पर्वत अत्यंत नयनरम्य होता. इथे अनेक ऋषीमुनी तपश्चर्या करत असत. फिरत फिरत ललिता एका अत्यंत शांत आणि पवित्र अशा आश्रमाजवळ आली. तो आश्रम होता थोर शृंगी ऋषींचा. आश्रमात प्रवेश करताच ललिताला एक वेगळीच शांतता जाणवली. तिथे हिंस्र प्राणीही एकमेकांसोबत प्रेमाने राहत होते. वाघ आणि गाय एकाच पाणवठ्यावर पाणी पित होते, असा त्या तपोभूमीचा प्रभाव होता. आश्रमाच्या मध्यभागी शृंगी ऋषी एका वडाच्या झाडाखाली ध्यान लावून बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज होते. ललिताने शृंगी ऋषींना पाहिले आणि तिला जणू आशेचा किरण दिसला.
ती धावतच ऋषींच्या जवळ गेली आणि त्यांच्या पायावर कोसळली. ती ओक्साबोक्शी रडू लागली. तिच्या रडण्याच्या आवाजाने ऋषींचे ध्यान भंग पावले. त्यांनी आपले करुणापूर्ण डोळे उघडले. समोर एक अत्यंत सुंदर पण दुःखाने कोमेजलेली, मलिन वेशातली आणि पायातून रक्त भळभळत असलेली स्त्री पाहून त्यांचे हृदय पिळवटून निघाले. ऋषींनी अत्यंत वात्सल्याने विचारले, "बारे, कोण आहेस तू? तू कुठून आली आहेस? आणि तुझ्या या दुःखाचे कारण काय? असा कोणता डोंगर तुझ्यावर कोसळला आहे की तू इतका आक्रोश करत आहेस? शांत हो आणि मला तुझी व्यथा सांग." ललिताने हात जोडले. तिचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. ती गदगदून म्हणाली, "मुनिवर्य, मी एक अभागी अप्सरा आहे. माझे नाव ललिता आहे. माझे पती गंधर्व ललित यांना राजा पुंडरिकाने एका छोट्याशा चुकीसाठी भयंकर राक्षसाचे रूप प्राप्त होण्याचा शाप दिला आहे. माझे पती, ज्यांचा आवाज ऐकून निसर्गही भान विसरायचा, ते आज या भयंकर जंगलात प्राण्यांचे मांस खात नरक यातना भोगत आहेत. मला त्यांचे हे दुःख आता पाहवत नाही. हे महात्मन, तुम्ही त्रिकालज्ञानी आहात. तुम्ही दयाळू आहात. कृपा करून मला असा एखादा उपाय सांगा, असे एखादे व्रत सांगा, ज्यामुळे माझ्या पतीची या भयंकर राक्षसी योनीतून, या शापातून सुटका होईल. माझ्या पतीला पूर्ववत रूप कसे प्राप्त होईल याचा मार्ग मला दाखवा. तुमच्याशिवाय आता मला दुसरा कोणताही आधार नाही." ललिताची ती करुण कहाणी आणि तिचे ते निस्वार्थ प्रेम पाहून शृंगी ऋषींना अत्यंत गहिवरून आले. त्यांनी घटकाभर डोळे मिटले, अंतर्ज्ञानाने सर्व परिस्थिती पाहिली आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य उमटले. ते ललिताला म्हणाले, "हे कन्ये, तू अत्यंत भाग्यवान आहेस. तुझे तुझ्या पतीवरील प्रेम आणि तुझी ही भक्ती पाहून भगवान श्रीहरी नक्कीच प्रसन्न होतील. तू मुळीच काळजी करू नकोस. तुझ्या दुःखाचे निवारण होण्याची वेळ आता जवळ आली आहे. ऐक, आता काही दिवसातच चैत्र महिना सुरू होईल. या चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिला कामदा एकादशी असं म्हणतात." ऋषी पुढे सांगू लागले, "हे ललिते, ही कामदा एकादशी म्हणजे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आहे. ही एकादशी साक्षात भगवान वासुदेवाची, श्रीकृष्णाची आवर्ती तिथी आहे. या एकादशीचे व्रत केल्याने माणसाच्या हातून नकळत घडलेली ब्रह्महत्येसारखी महापापेही नष्ट होतात. पैशाचं राक्षसी योनीतून मुक्ती मिळवण्यासाठी यापेक्षा दुसरे कोणतेही मोठे व्रत या त्रिभुवनात नाही. तू या कामदा एकादशीचे विधीपूर्वक व्रत कर आणि त्या व्रताचे जे काही पुण्य तुला मिळेल ते तू तुझ्या पतीला अर्पण कर. त्या पुण्याच्या प्रभावाने तुझा पती नक्कीच या शापातून मुक्त होईल." हे ऐकून ललिताच्या चेहऱ्यावर एक आशेचा किरण चमकला. तिने विचारले, "मुनिवर्य, या व्रताचा विधी काय आहे ते मला सविस्तर सांगा. मी प्राणपणाला लावून हे व्रत करेन." श्रोते हो, आता शृंगी ऋषी जे सांगत आहेत ते फक्त ललितासाठी नाही, तर तुमच्या आमच्यासारख्या सर्वांसाठी आहे. कान देऊ नाही का? ऋषी म्हणाले, "बाळे ललिते, दशमीच्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी साधे आणि सात्विक भोजन करावे. त्यानंतर काहीही खाऊ नये. एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठावे. स्नान करून शुद्ध वस्त्रे परिधान करावीत. आपल्या घरातील देव्हाऱ्यासमोर किंवा मंदिरात जाऊन भगवान श्रीहरी विष्णूंच्या, वासुदेवाच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची मनोभावे पूजा करावी. त्यांना फळे, फुले आणि विशेषतः तुळशीपत्र अर्पण करावे. तुळशीशिवाय भगवान विष्णू पूजा स्वीकारत नाहीत. दिवसभर शक्यतोवर निराहार, काहीही न खाता पिता राहावे. जर ते शक्य नसेल तर फक्त फलाहार करावा, पण चुकूनही अन्नाचा एक कणही पोटात जाता कामा नये. दिवसभर मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा जप करावा. कुणाचीही निंदा नालस्ती करू नये, खोटे बोलू नये, रागावर नियंत्रण ठेवावे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकादशीच्या रात्री जागरण करावे.
रात्रभर देवाच्या मूर्तीसमोर बसून भजन, कीर्तन, नामस्मरण करावे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सकाळी पुन्हा स्नान करून ब्राह्मणांना दान दक्षिणा द्यावी, त्यांना भोजन घालावे आणि त्यानंतरच स्वतः पारणे सोडावे, व्रत पूर्ण करावे. अशा या कठोर पण अत्यंत फलदायी व्रताचे आचरण तू कर. ललिताने ऋषींचे शब्द जणू कोरून ठेवले. तिने ऋषींचे चरण स्पर्श केले आणि अत्यंत श्रद्धेने ती कामदा एकादशीची वाट पाहू लागली. काही दिवसांनी तो पवित्र दिवस उजाडला, चैत्र शुक्ल एकादशी. ललिताने शृंगी ऋषींनी सांगितल्याप्रमाणे तंतोतंत व्रताचे आचरण सुरू केले. तिने पहाटे उठून स्नान केले, भगवान वासुदेवाची मातीची मूर्ती बनवली आणि अत्यंत श्रद्धेने तिची पूजा केली. दिवसभर तिने पाण्याचा एक थेंबही प्राशन केला नाही. ती फक्त आणि फक्त एकाच गोष्टीचा ध्यास घेऊन बसली होती, माझ्या प्रभू, माझ्या पतीला यातून मुक्त कर. दिवस मावळला आणि रात्र झाली. ललिताने देवाच्या मूर्तीसमोर दिवा लावला आणि ती रात्रभर डोळ्यात तेल घालून जागी राहिली. ती सतत ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करत होती. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते आणि तिच्या प्रत्येक श्वासात भगवान श्रीहरींचे नाव आणि पतीच्या सुटकेची प्रार्थना होती. रात्र संपली आणि द्वादशीची मंगलमय पहाट उजाडली. ललिताने पुन्हा स्नान केले, ऋषीमुनींची पूजा केली आणि मग शृंगी ऋषी आणि इतर सर्व तपस्वी जनांसमोर हात जोडून ती उभी राहिली. तिने आभाळाकडे, भगवान सूर्यदेवाकडे तोंड केले आणि अत्यंत कातर पण ठाम आवाजात ती म्हणाली, हे विश्वाचे पालन करते भगवान श्रीहरी वासुदेव, हे त्रिकालदर्शी ऋषीमुनींनो, जर माझ्या पतीवरील प्रेम खरे असेल, जर माझी भक्ती निष्काम असेल आणि जर मी हे कामदा एकादशीचे व्रत अत्यंत श्रद्धेने कोणतीही चूक न करता पूर्ण केले असेल, तर माझ्या या व्रताचे संपूर्ण पुण्य एकही अंश न ठेवता मी आज माझ्या पतीला त्या राक्षसी योनीत खितपत पडलेल्या ललितला अर्पण करत आहे. माझ्या या व्रताच्या पुण्याने माझा पती या भयंकर शापातून तात्काळ मुक्त होवो. श्रोते हो, काय सांगावा तो चमत्कार. ललिताच्या तोंडातून हे शब्द बाहेर पडतात न पडतात तोच आकाशातून एक अत्यंत लखलखीत दिव्य असा प्रकाश शृंगी ऋषींच्या आश्रमात अवतरला. तो प्रकाश इतका तेजस्वी होता की क्षणभर सर्वांचे डोळे दिपून गेले आणि त्या प्रकाशाच्या झोतात सर्वांच्या समोर एक अविश्वसनीय घटना घडली. तो भयंकर राक्षस जो तिथे जवळ एका कोपऱ्यात उभा होता, त्याच्या अंगावरील ती काळीभोर, जार आणि भयंकर कातडी गळून पडली. त्याचे ते भयानक सुळे नाहीसे झाले, त्याची वाघासारखी नखे अदृश्य झाली आणि पाहता पाहता त्या राक्षसाच्या जागी एक अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि पूर्वीसारखाच देखणा गंधर्व ललित उभा राहिला. होय मंडळी, कामदा एकादशीच्या व्रताच्या पुण्याचा हा अफाट प्रताप होता. ललिताच्या एकादशीच्या पुण्याने ललितला त्याच्या राक्षसी योनीतून, त्या भयंकर नरक यातनेतून एका क्षणात मुक्त केले होते. ललितने आपले हात पाहिले, आपले शरीर पाहिले. त्याला स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो पूर्णपणे शापमुक्त झाला होता. त्याचे ते सुंदर गंधर्वाचे रूप त्याला परत मिळाले होते. त्याने समोर उभे असलेल्या आपल्या पत्नीला, ललिताला पाहिले. ललिताच्या डोळ्यांतून आनंदाच्या धारा वाहत होत्या. ललित धावत गेला आणि त्याने ललिताला घट्ट मिठी मारली. दोघेही लहान मुलांसारखे रडू लागले. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, हे अश्रू आनंदाचे, कृतज्ञतेचे होते. ललित आणि ललिताने धावत जाऊन शृंगी ऋषींचे चरण घट्ट धरले. मुनिवर्य, तुमच्या कृपेने आणि या कामदा एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने आम्हाला आमचे जीवन परत मिळाले आहे. आम्ही तुमचे आणि भगवान श्रीहरींचे जन्मोजन्मी ऋणी राहू. शृंगी ऋषींनी अत्यंत प्रेमाने त्या दोघांच्या डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला.
बाळांनो, हा माझा प्रताप नाही. हा सर्व महिमा भगवान वासुदेवाचा आणि या कामदा एकादशीच्या व्रताचा आहे. ललिते, तुझ्या निस्सीम प्रेमाने आणि कठोर व्रताने तू केवळ तुझ्या पतीलाच नाही, तर संपूर्ण जगाला या एकादशीचे महत्त्व समजावून सांगितले आहेस. त्याचवेळी आकाशातून देवदूतांनी फुलांचा वर्षाव केला. दुंदुभी वाजू लागल्या आणि पाहता पाहता एक अत्यंत सुंदर, दिव्य आणि सुवर्ण जडित असे विमान तिथे स्वर्गातून खाली आले. देवदूतांनी ललित आणि ललिताला अत्यंत सन्मानाने त्या विमानात बसवले आणि कामदा एकादशीच्या प्रभावाने ते दोघे पती-पत्नी अत्यंत सन्मानाने आणि वैभवाने पुन्हा स्वर्गात गंधर्व लोकात निघून गेले. तिथे त्यांनी अनेक वर्ष अतिशय सुखाचा आणि आनंदाचा संसार केला. तर माझ्या रसिक श्रोते हो आणि भाविक भक्तांनो, ही होती कामदा एकादशीची अत्यंत रसाळ आणि प्रगल्भ अशी कथा. भगवान श्रीकृष्णांनी स्वतः धर्मराज युधिष्ठिराला ही कथा सांगितली होती. बघा, या कथेवरून आपल्याला काय शिकायला मिळतं? पहिली गोष्ट म्हणजे आपल्या हातून जर एखादी चूक झाली, जर आपल्यावर काही संकटे आली, तर त्यातून मार्ग काढण्यासाठी ईश्वराची भक्ती आणि एकादशीसारखे व्रत हाच एक खात्रीचा उपाय आहे. कामदा एकादशी केवळ तुमच्या भौतिक इच्छा पूर्ण करत नाही, तर ती तुम्हाला वाईट सवयींतून, वाईट प्रवृत्तींतून, राक्षसी वृत्तीतून बाहेर काढून एक चांगले माणूस बनवते. ललिताने आपल्या पतीसाठी स्वतःचे पुण्यदान केले. यावरून समजते की कुटुंबात, नात्यांमध्ये त्याग आणि एकमेकांबद्दलचे समर्पण किती महत्त्वाचे असते. आजच्या या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात ही गोष्ट आपण प्रकर्षाने लक्षात ठेवली पाहिजे. ज्या कोणाच्या आयुष्यात दुःख असेल, संकटे असतील, नोकरी व्यवसायात अडचणी असतील किंवा घरात सतत आजारपण आणि कलह असेल, त्यांनी या कामदा एकादशीचे व्रत अत्यंत श्रद्धेने करावे. देवळात जाऊन किंवा घरातल्या घरात श्रीहरीची पूजा करावी. जर कडक उपवास शक्य नसेल, तर निदान त्या दिवशी मांसाहार, व्यसन आणि वाईट विचारांपासून तरी नक्कीच दूर राहावे. देवाला तुमचा उपाशीपोटी राहण्याचा आग्रह नसतो. देवाला आग्रह असतो तो तुमच्या शुद्ध मनाचा आणि निर्मळ भक्तीचा. अशा या पवित्र कामदा एकादशीच्या दिवशी जो कोणी ही कथा श्रद्धेने वाचतो किंवा आता तुम्ही जशी अत्यंत एकाग्रतेने ऐकलीत तशी ऐकतो, त्याच्या सर्व मनोकामना भगवान श्रीकृष्ण नक्की पूर्ण करतात. त्याच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा नाश होतो आणि त्याला अंतिम मोक्षाची प्राप्ती होते, असा शास्त्रांचा निर्वाळा आहे. चला तर मग आजच्या या मंगलदिनी आपण सर्वजण मिळून त्या करुणासागर, भक्तवत्सल भगवान श्रीहरी वासुदेवाला प्रार्थना करूया की हे प्रभू, जसा तू ललित आणि ललितावर कृपा केलीस, तशीच कृपा आमच्यावर, आमच्या कुटुंबावर आणि ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक भाविकावर कर. आमचे जीवन सुख, शांती आणि समाधानाने भरून टाकू दे. उंदलिक वरदे. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. भगवान श्रीकृष्ण चंद्र की जय. श्रोते हो, कशी वाटली तुम्हाला आजची ही कामदा एकादशीची कथा? मला खात्री आहे की ही कथा ऐकताना तुमचे मन नक्कीच भक्तिरसात न्हाऊन निघाले असेल आणि तुम्हाला एक वेगळीच शांती आणि ऊर्जा मिळाली असेल. जर तुम्हाला ही कथा आणि माझी ही सांगण्याची पद्धत खरोखरच हृदयापासून आवडली असेल, तर व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा राम कृष्ण हरी लिहायला अजिबात विसरू नका. तुमची एक कमेंट मला असेच नवनवीन आणि सुंदर आध्यात्मिक विषय तुमच्यापर्यंत आणण्यासाठी खूप मोठी प्रेरणा देते. तसेच या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ही पुण्यदायी कथा फक्त स्वतःपुरती मर्यादित न ठेवता तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत, मित्रमंडळींसोबत आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या कथेचे श्रवण करण्याचे पुण्य प्राप्त होईल. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन आणि अत्यंत रसाळ पौराणिक कथा
व्रतांची माहिती आणि प्रवचन ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की सर्वात आधी तुम्हाला त्याची माहिती मिळेल. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि मंगलमय कथेसोबत. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. राम कृष्ण हरी.